मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोच्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आझाद मैदानात मनोज जरांगे यांचा उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि आजची आंदोलनाची ही पहिली रात्र आहे। आणि आपण जर माझ्या मागे बघितलं तर हजारोच्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आता त्यांनी आसरा घेतलेला आहे। खरं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि आझाद मैदानाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल आहे। अशा स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा हा कॉरिडॉर आहे, मागे तिकीट काउंटरचा परिसर आहे आणि तुम्हाला पुढची दृश्य दाखवतो। जर आपण इकडे बघितलं तर हे रेल्वे स्थानकाचा परिसर आहे। संपूर्ण परिसर अगदी मध्यरात्री देखील या ठिकाणी आपल्याला जो आहे तो एक मराठा लाख मराठा या घोषणांनी दुमदुमलेला पाहायला मिळतो आहे। रेल्वे स्थानकाचा परिसर आपण बघितला तर इथून जो हार्बर लाईन आहे या हार्बर लाईनवर जाणाऱ्या ज्या आहेत त्या लोकल्स असतात, मात्र फलाट देखील या ठिकाणी आपल्याला फलाटावर देखील मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आहेत ते आराम करताना पाहायला मिळत आहेत। पोलीस या ठिकाणी आहेत, मोठ्या संख्येने या ठिकाणी जे मराठा बांधव आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आराम करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच जर वातावरण बघितलं तर आपण अजूनही मध्यरात्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अजूनही कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत आणि आपण जर बघितलं तर ही गर्दी जी आहे ती अजूनही मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत। आणि एकूणच उद्या सकाळी आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी अजूनही दाखल होऊ शकतील। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे। कसं पाहताय, मध्यरात्र झालेली आहे। आता मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा आसरा घेतलेला आहे। उद्याची पहाट देखील महत्त्वाची असेल, एक्सटेन्शन मिळालेलं आहे आणि एकूणच आंदोलनाच्या पुढच्या दिशेकडे कसं पाहताय? नमस्कार। पहिल्यांदा मुंबई, नवी मुंबईकर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप मराठा समाजाच्या वतीनं मी त्यांचं धन्यवाद मानतो। आज आम्हाला जे CSMT मध्ये जे आता आजचा आश्रय भेटलेला आहे, मुंबईमध्ये असणारा पाऊस, चिखल, सरकारनं आमच्याकडे केलेलं दुर्लक्ष, या सगळ्या गोष्टींचा विचार करता आजच्या आमच्या सगळ्या समाज बांधवांनी सर्व आंदोलकांनी जे CST स्टेशनचा जो आश्रय घेतलाय याबद्दल मी CST पोलीस कर्मचारी पण असतील, त्याच्यामध्ये जवळपासचे इथले मदत करणारे जे पण आंदोलकांना मदत करणारे मुंबईतले रहिवासी असतील यांचं मनापासून धन्यवाद मानतो। आजची पहिली रात्र होती जी आज तुम्ही बघताय, हजारोचे लाखोच्या संख्येने लोक अजूनही मैदानावरतीच आहेत। ह्याच्यापेक्षा खूप सारे लोक माझे बांधव इथं झोपलेत। सरकार आम्हाला कुठेतरी रात्रीत गेम चेंजरच्या भूमिकेत आहे। सरकारचा खायचे दात वेगळेत, दाखवायचे दात वेगळेत, हे असं दिसून येतं। याच्यामध्ये सरकारनं खायची व्यवस्था नाही केली, पाणी बंद केलेलं आहे, लाईट बंद केलेलं आहे, पूर्ण पुणे आझाद मैदान चिखलामध्ये आहे। फक्त दादांच्या शब्दाखातीर आज जिथं जो मराठा बांधव उभा आहे, उपस्थित आहे, जो कसाही चिखलामध्ये, CST मध्ये, ट्रेनच्या मध्ये कुठेही आश्रय घेऊन आजची रात्र काढत आहे। योगायोगानं पहिली रात्र आमची पार पडली। उद्याच्या दिवसाची सुरुवात दादा आता असे आराम करत आहेत। तिथं व्यवस्था काहीच नसल्यामुळं आझाद मैदान पूर्णपणे अंधारात आहे। त्यामुळं काही व्यवस्था आता आमची लोक बाहेर पडलेले आहेत, काही लोक अजून पनवेलमध्ये आहेत, काही अटल सेतूमध्ये अडकले आहेत, ती लोक आता निघत आहेत, वाशीमध्ये आहेत। सगळ्यांनी व्यवस्था केली, तिथून लोक येत आहेत। उद्याच्या दिवसाची सुरुवात दादा सकाळी उठतील मॉर्निंगला 5-6 वाजता। तिथून आमच्या दिवसाचा जे आजचे एक दिवस आम्हाला फक्त दिलता हायकोर्टाने, तो आणायचे योगायोगाने की गणपतीच्या कृपेने एक दिवस एक्सटेंड झालेला आहे शनिवारपर्यंत। आणि मगाशीच मला केदार साहेब आमचे वकील आहेत, त्यांची डिस्कशन झालं, कोर्टाचं कामकाज रविवार सोमवार बंद असेल आणि काही माहिती ते मंगळवार पण आता पुढला निर्णय। त्याच्यामुळे एकंदरीत उद्याचा दिवस हा मे बी म्हणजे असं मी सगळ्यांच्या वतीने निर्णायक होऊ शकतो। आज अपेक्षा होती सरकारच्या वतीनं खूप काही लोक येतील, दादांशी डिस्कस करतील, पण सरकारचा एकही असा मंत्रिमंडळातला एकही माणूस नाही आला। त्याच्यामुळे एक मराठा आंदोलक म्हणून मी सगळ्या समाजाच्या वतीनं खूप दिलगिरी म्हणजे गिल्टी फील करतो की आम्ही एक अपेक्षेने आलेलो आहे। सगळा गोरगरीब समाज आहे, सांगलीपासून हिंगोली, नांदेड, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला आहे। समाजाच्या पोरांच्याकडे बघितलं तर चेहऱ्यावरचा एक त्यांचा चेहरा सांगून जातो की किती गरिबीतून आलेले आहेत। पश्चिम महाराष्ट्रातनं पण लोक येत आहेत, ते उद्या पोहोचतील। कुठेतरी सरकारने याच्यात
लवकरात लवकर लक्ष नाही घातलं तर हे आंदोलन तीव्र म्हणत, दादा तीव्र बोलतात, पण मी एक मराठा आंदोलक म्हणून सांगतो की हे तीव्र नव्हतं, अतितीव्र होणार. मग फडणवीस साहेबांना किंवा मंत्रिमंडळातल्या साहेबांना कुठेतरी, शिंदे साहेबांना पण एक मेसेज द्यायचा आहे मला, कुठेतरी तुमची गळचेपी होते, आम्हालाही दिसतंय, पण सरकारमध्ये राहून तुम्हाला नसेल तर सरकारमधून बाहेर पडा. पूर्ण मराठा समाज तुमच्या मागे आयुष्यभर राहिल्याशिवाय राहणार नाही. फडणवीस साहेबांना पण आजची रात्र आहे, विचार करा, तुमच्या शिष्टमंडळाला पाठवा. दादांची तब्येत बघवत नाहीये, आजचा दिवस आहे. आंदोलनकर्ते अजूनही मैदानावरती नाहीयेत. मनोज दादांची तब्येत, आता मी जस्ट मनोज दादांच्या सोबतच होतो मागासपासून, मी आता आलोय तिथं. मनोज दादा आता झोपलेत. उद्या सकाळी त्यांची तब्येत, त्यांचा चेहरा बघितल्यावर आंदोलनाचा रस्ता बदलू शकतो. फडणवीस साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे, मी कळकळीने सांगतो समाजाच्या वतीने, जी काय फुल ना फुलाची पाकळी आमचं छोटंसं मागणी आहे, जास्ती मोठी मागणी नाही, आमच्यासाठी वेगळं काही करा, आम्हाला आहे त्यातनंच द्या, आम्हाला कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावू नका. फक्त की जे लाखोच्या संख्येनं आज 50,000च्या आसपास लोक इथं असतील, उद्या ते कमीत कमी लाखात जातील काही दिवसात. अजून नाही, अजून फक्त महिला भगिनी आमच्या आता गावीच आहेत, त्या फक्त आम्हाला खाण्यापिण्याच्या वस्तू पाठवत आहे. योगायोगानं ती सुद्धा लोक उद्या मुंबईत यायला भाग पाडू नका. सरकारला एवढंच सांगायचं आहे, सरकारचा कोणीच माणसं आज या एरियात फिरायला आली नाहीयेत. जर तुम्हाला यातून एकच मेसेज द्यायचा आहे की जर वेळ भेटला तर रात्रीत येऊन मुंबई फिरा, मुंबईत आझाद मैदान फिरा, CSMTचं स्टेशनला या. किती लोक आहेत, काय कंडिशनमध्ये आहेत आणि काय त्यांचा संताप आहे ते तुम्हाला थोडक्यात कळून जाईल. जाता जाता 2 शब्द मी थांबतो आणि फडणवीस साहेबांना मी एक मनापासून विनंती करतो, हे जे तुम्ही एक्सटेंड करताय ना, वाढवायच्या नादात आहे, कुठेतरी ते थांबवा. शिंदे साहेब तुम्ही सुद्धा इनिशिएटिव्ह घ्या. अजितदादांना पण यातून एक मेसेज देतो, कुठेतरी मराठा समाजाच्या भावना जागा. हे मी मगाशी दादांना पण बोलले, मनोज दादांना मी एक बाईट दिली, त्यात सांगितले, दादा काही झालं तरी होते, आता माघार घ्यायची नाही. धन्यवाद. आणखी मराठा समाज आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आजची रात्र काढता आहात, व्यवस्थेबद्दल काय सांगाल? या ठिकाणी अगदी रेल्वे स्थानकांवर येऊन तुम्ही सगळे झोपलेला आहात, कसं पाहता या सगळ्या व्यवस्थेकडे आणि उद्याची या आंदोलनामध्ये हाच उत्स्फूर्त प्रतिसाद राहील का? नमस्कार दादा, खरं जर सांगायचं म्हणलं तर हा मराठा समाज रांगडा समाज आहे. गावगाड्यामध्ये राहत असताना मराठा समाज सर्वांना सोबत घेऊन चालणार आहे. आणि मराठा समाजाबद्दल जर सांगायचं म्हणलं, मराठा समाज जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजाला जास्त मानतो. आणि आज जर पाहायचं झालं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर सगळा मराठा समाज मनोजदादाला मानतो. हे चित्र आज स्पष्ट दिसायला लागले. गेली 2 वर्ष आज मराठा आरक्षणासाठी आम्ही मागणी करतोय, शासनाला वारंवार कळकळीची विनंती करतोय. आणि या मराठा समाजासाठी गेली 82 म्हणजे इसवी सन 82 पासून अण्णासाहेब पाटलांनी पहिलं बलिदान दिलं. त्यापासून काकासाहेब असतील, असे हजारो बलिदान या मराठा समाजाचे गेलेले आहेत. एवढंच नाही तर आंतरवालीमध्ये शांततेच्या पद्धतीनं जे आंदोलन चालू होतं, त्या ठिकाणी आमच्या मायमाऊलीवर जो लाठीचार्ज झाला, तेव्हापासून आम्हाला जे मनोजदादांना शिकवण दिली आणि मनोजदादांना आज आम्हाला सकाळी सुद्धा सांगितलं की आपल्याला शांततेत आंदोलन करायचं आहे. आम्हाला आरक्षणाला परमिशन देत नव्हतं, म्हणजे उपोषणाला परमिशन देत नव्हतं. पण दादांनी सांगितलं, जर आम्हाला परमिशन देत नसाल तर आम्ही मुंबईची चक्का जाम करू. पण या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला महाराष्ट्र शासनानं आणि पोलीस प्रशासनानं सहकार्य केलं आणि आम्हाला परमिशन दिली. दादांनी 1 तासामध्ये आम्हाला सांगितलं की मला 1 तासामध्ये रस्ते खुले व्हायला पाहिजेत. आणि एका शेतकऱ्याच्या पुत्राच्या शब्दाला मान देऊन अख्खा मराठा समाज 1 तासामध्ये रस्ते मोकळे करून मुंबई सुखद बनवून दिली. हीच जो काही सकाळपासून आंदोलनाची जी आपण बघतोय, मोठ्या प्रमाणात मराठा समाज जो आहे उत्स्फूर्त प्रतिसाद देतोय. आता मध्यरात्र उलटलेले आहे, रेल्वे स्थानकं असतील, रस्ते असतील, आजूबाजूचा सगळा परिसर आहे, कुठेतरी निवाऱ्याच्या खाली आपलं छत डोकं जे आहे ते लपवतो आहे, रात्र काढतोय मराठा. उद्या सकाळी हाच उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळेल का? 100%. आज आम्हाला वाटलं होतं प्रशासनाच्या वतीनं आमची जाऊ द्या, पण दादाची तर किमान सोय करतील. पण अक्षरशः त्या ठिकाणी पाहिल्यानंतर दादाची सुद्धा व्यवस्था केलेली नाही. आमचं सोडून द्या, आम्ही शेताच्या उन्हातानामध्ये वावरलेले मराठी आहोत. आम्हाला परवा कशाचीच नाही. आमच्या मुलाबाळाच्या आणि आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. आज जर आम्हाला आरक्षण भेटलं तर आमचा भविष्यकाळ लेकराबाळासाठी सुखद असेल. म्हणून घरातून प्रत्येक बाहेर नागरिक पडलेला आहे. आज फक्त मुलं बाळ बाहेर पडलेले आहेत. आमचे उद्या
वयस्कर माणसं बाहेर पडतील, याच्यानंतर महिला सुद्धा बाहेर पडतील. शासनाला वाटत असेल की त्यांचे टप्पे आहेत, 1, 2, 3 असे टप्पे त्यांचे आहेत, पण आम्ही ठरवून आलोय आमचे सुद्धा 2 नाही तर आमचे सुद्धा 10 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी पाहिलं, पहिला टप्पा आमचा आहे. यांच्यानंतर सुद्धा टप्प्यामध्ये मराठे नक्कीच जिंकतील आणि आरक्षण घेतल्याशिवाय 15 दिवसच नाही तर महिनाभर पुरल इतकं राशन आमच्या गाडीमध्ये भरून आणलोय. जसं घरामध्ये आम्ही संसार थाटतो तसं मुंबईमध्ये संसार थाटून आपल्या हातानं शिजून खाऊन जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही आणि दादा जोपर्यंत आम्हाला सांगणार नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबईमधून काढता पाय घेणार नाही. आमचा महाराष्ट्राचा शब्द आहे. आपल्याबरोबर आज चिमुरडा देखील आहे. बाळा, कुठून आलाय? रात्र झाली आहे, झोप येत नाहीये काय? सगळे दादा झोपलेत आणि तू जागा आहेस इथे. कुठून आलायस? जालन्याहून आलोय. माझं गाव बोलेगाव. माझं नाव आनंद भागवत पवार आणि आरक्षण पाहिजेच आम्हाला. आता रात्र झाली, झोप नाही येते का? नाही नाही. आपण जर बघितलं तर अगदी ह्या चिमुरड्यापासून अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने म्हणजे हजारोच्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते आझाद मैदानाच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. मुंबईच्या कानाकोपऱ्यात ठिकठिकाणी जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्यांनी आजची रात्र काढलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आपण जर बघितलं तर तिकीट काउंटर असेल, फटाक असेल, कॉरिडॉर असेल, या सगळ्या परिसरामध्ये आजची रात्र जी आहे ती हे मराठा समाजाचे जे आंदोलन आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि उद्या म्हणजे पहाटे जे आहे ते अशाच प्रकारे हे आंदोलन जे आहे ते सुरू राहील आणि मोठ्या संख्येने या आंदोलनात अजूनही मराठे सहभागी होतील आणि त्यामुळे सरकारने या संदर्भात कोणता तरी उपाय काढला पाहिजे. या संदर्भात काहीतरी सरकारने पुढाकार घेऊन जो आहे तो आता तोडगा काढला पाहिजे अशी मागणी जी आहे ते मराठा समाजातील हे सगळे आंदोलक जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन आतिश यादवसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई.